गावातल्या सरपंचाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ TV9 वाल्यांना आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला. टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्यांनी गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढं आडवी ती जी बॅरिकेड असतात मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड ती जी ड्रायव्हर होता शिवराज त्याच्यावर मोठा दगड घातला. ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं तरी सांगितलं. अरे ढकलू नको 5-6 मध्ये वॉचमॅन काम करतात. जो मीनावर सुदर्शन गुले ते 4-5 नाही टाकळी म्हणून गाव आहे मला मध्ये साहेबाला विचारलं मध्ये जा तसं म्हणल्यानंतर त्यांनी त्या वाटमध्ये गाडी मध्ये फोन होते त्यावेळेस सरपंचाला वेदना फोन केला की असा लवकर बरी आमच्या गावातले काही पोरं तिथं समोर गेले तेच होत तेच गावातले पोरं होते जे मुद्दा म्हटले आरोपी तर ते 6-7 जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये गावातल्या सरपंचाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ TV9 वाल्यांना आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला. त्याच्या गावातली दुसरी जी गट आहे त्या गटात त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या खाली बांगड्या टाकणं म्हणजे उपासात त्यांना ते दृष्टी केलं. त्या रागानं त्या दिवशी भांडण झाली म्हणून त्यांच्या घरचे घेऊन काय फायदा लातूरून इथं आला केजमध्ये सोबत होता शिवराज देशमुख त्याला गाडी घेतलं आणि टोल नाक्यापर्यंत आले. टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्यांनी गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढं आडवी ती जी बॅरिकेड असतात मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड ती जी ड्रायव्हर होता शिवराज त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हात्यावर दाखवून हालायचं नाही म्हणून सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं त्या गाडी घेऊन गेलं आणि ज्यावेळेस आम्ही 40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर राहिला फिर्याद घ्यायला घेतलीच नाही. ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं तरी सांगितलं आणि त्या पिरियडमध्ये PSI पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणं पूर्ण केलं आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते किंवा माझं मिटलंय आपण मिटवून हे करू त्याच्यामुळे हा घाळ बसला आपलं मिटलंय कोणी काही करणार मरणारे सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण हो आणि त्या पिरियड मध्ये विष्णू ताटे जे त्याला बारक्या भावानं फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं उचललं करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला करीत ठेवलं तोपर्यंत पोलिसांना फिरत घेतली. दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो साहेब आज तरी आम्ही मी स्वतः ऐकलो आणि एवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही. रस्त्यावर चर्चा होती त्यांची घराकडे चाललो होतो ते बारशीचे राहणार ती बहीण महिला मी इथं घेऊन आलो इथं ते घर वगैरे आणि 15 वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही द्यावं 6-15 घर हेच का ही घर आपलंच आहे त्यांचे पोलीस साहेब आम्हाला तपास कुठपर्यंत आलाय काय आम्ही ज्या गोष्टी कुठलीच गोष्ट आम्हाला कळत तपासाचा भाग तुम्हाला काय सांगू शकतो तसं नाही साहेब. त्या दिवशी ज्या टायमाला तिथं हे गेले दानवे साहेब त्या दिवशी त्यांनी समोर पण बोर्ड होता बाप तो बाप रहेगा बॅनर होता सुंदर पोलीस स्टेशन पुढे आणि त्रास येतोय व्हॉट्सअपला आणि मीडियामध्ये ठीक आहे मला मीच ऐकलं महाराष्ट्रात म्हणले ना मोबाईल नीचे ये सरक ना पीछे अरे मला जाना नहीं था तू मोबाइल छोड़ 1 मिनिट काढून घे पोलीस बोर्ड काढते एलसीडी टोटल पंधर नाही काढते या की जरा मदत करायची तुमच्यासाठी तुमच्यासाठी आलो
विश्वास हा प्रकारच राहिला नाही. विश्वास पण वाटत आता आणि भ्रष्टाचार करत जातीचा विषय नाही ना, त्यात चार सवयला पाच- धरून चालायचं. त्याच्यात 4-5 गावात असे की 100ला 100% ते सरदार साहेबाला माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळू झाले लातूरपासून इथपर्यंत तर ते बी आहेत म्हणजे आम्हाला फार मोठी भीती चुकीची दिशा दाखवली तर बाजूला 500 म्हणून गाव आहे. त्या बाजूला वस्ती. आम्हाला सांगायचं होतं, जीवाचीवाडी करून टाकली, त्या बाजूला टाकली. तिकडे अशा दिशेनं कोणाला येऊ दिलं नाही. तो काय काय बघणार नाही ना, सावध. कसं काय? नीचे रहेगा आगे रहेगा कौन त्या दिवशी रोहित दादा पण म्हणून गेले. रोहित दादानी पण सांगितलं साहेबाकडे आली तर साहेब सगळं करते. साहेब काय म्हणते करमूर हॉस्टेल आपलं. साहेब म्हणते बारामतीला येईल का बारामती पुणे तिथे पण ते साहेब त्या दिवशी मॅडम मी सांगितलं ना, बारामतीला करमूर हॉस्टेलला सगळं येईल काय अडचण नाही. सगळे शिक्षण मिळतात कॉलेज येईल होईल येते म्हणून तौफिक आहे सर रील तो नाही सांग जी सर, काय घेऊ खाली जी जी सर. आता नको हलू ना अभिजित, राहू दे ना तसं. संरक्षण झालं आणि भीती आहे. वाटते हो भीती. दडपण आहे साहेब भीती आहे दडपण आमचं आलंय. खूप आम्हाला दडपण आलंय. एकच एकाला लक्ष देत होते, याला फोन केला की तिला करत होते. आता मी कसं खासदार साहेब त्या दिवशी मी आमच्या घराकडे चाललो होतो दुसऱ्या दिवशी मला पाहून म्हणजे आज दिसत नाही ना चेहरा त्याला करणार नाही. त्याला नाही विचारणार. मी ह्याला करणार. आणि मला त्याला- आणि विश्वास हा प्रकारच राहिला नाही. विश्वास पण वाटत विषयाने आम्हाला जसं आहे तसं आम्ही आहे ते हे महामाहितीचे त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असेल. ही एकच काय माहिती यांची कळकळीची विनंती नाही बुधवारी मी चाललो तर मी आपल्या घरासमोर ऐकलं आज तरी रस्त्याला धरून मारलंय उद्या आम्ही घरात घुसून मारू. दुसरी गोष्ट पुन्हा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही आणि ती ना राहतो पोलीस स्टेशन पुढचा बाप तो बाप राहील. फार मोठी भीती बाई साहेब. इथं आमच्या बाजूला 10-15 गाव पूर्ण बांधारायचे असेल. आता धाकायला गरज नाही. जातीचा विषय नाही ना, त्यात 4-5 सवयला धरून चालायचं. तो त्याच्यात 4-5 गावात असे की 100ला 100% ते सरदार साहेबाला माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळू झाले लातूरपासून इथपर्यंत तर ते बी आहेत समजायचे आम्हाला फार मोठी भीती. साहेबांवर बोलू आपण सदस्यांचा चला तिकडं आणा. त्याला किडनॅप केल्यावर गावातल्या 300-400 मोटरसायकली गेल्या. आम्हाला पोलिसांना चुकीची दिशा सांगितलं, म्हणजे दाखवली. तिथं बाजूला 500 म्हणून गाव आहे. कारखाना आहे का नाही त्याच्या बाजूला वस्ती. आम्हाला सांगायचं इकडे जीवाची वाडीकडे नेऊन टाकलंय, त्या बाजूला टाकलंय. म्हणजे त्या नाशिक दिशेने कोणाला येऊ दिलं नाही. शेतीला तलाव आहे छोटासा मायनर टँक आहे. कधी भरतो आता ह्या वर्षी भरला बी नाही. अर्ध आहे पाणी मध्ये आम्हाला पिण्यापुरतं आहे. अर्धा भरलेला बाजूला गावात कधीच भांडण नाही. आमच्या गावात कोणाला त्रास नाही, त्रासलंच नाही. आमच्या रोडवर जाऊ. कधी भांडण होत कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय इकडे सगळे अरे मला उचलता येत नाही. केबल कुठे चेंज करू यार, तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी तो बाई हो मोबाईल जरा मागे घ्या. आमच्या बहिणीचे हो मोबाईल शॉपचं मागे घ्या. पण आता काहीच त्यांच्याकडे म्हणजे साधनच नाही. तोच एकटा कमवता माणूस होता. इथं रेंज नाही. आणि गावामध्ये मामाच्या दर्ग्यामुळे जमीन वगैरे जी आहे ती म्हणजे
आज काहीच फोन साधन करा नाही. आपण नंतर बोलतो सुभाषला बोलू शकतो. शारदबाई निवारण करते होत आहे आपलं ताईंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना पण खूप ऍडमिशन दिलं. हो निधी नाही दिला. माझं गाव हेच आहे. आता